नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामरमधील एक छोटासा भाग, दॅट इज ऑक्झिलरी वर्ब्स, सहाय्यक क्रियापदे. तर या नावावरूनच तुम्ही अंदाज लावला असेल की क्रियापदाला अर्थबोध करण्यासाठी सहाय्य करणारी क्रियापद म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब्स, सहाय्यक क्रियापद. चला तर काय असतात ऑक्झिलरी वर्ब्स ते पाहूया. Verbs that help to form tenses, moods and voices are called auxiliary verbs. म्हणजे एखाद्या वाक्यातील काळ किंवा त्या एखाद्या वाक्यातील जो काही कर्ता असेल त्याची मनस्थिती किंवा त्या वाक्यातील कर्तरी कर्मणी प्रयोग तयार करण्यासाठी मदत करणारी जी क्रियापदं असतात ह्याच क्रियापदांना आपण म्हणतो ऑक्झिलरी वर्ब्स. आपणा सर्वांना माहिती आहे की वाक्य हे तीन गोष्टींनी बनलेलं असतं, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. तर कधी कधी क्रियापदाला मदत करणारा जो दुसरा क्रियापद आपण वापरत असतो तर त्यांनाच म्हणतो आपण ऑक्झिलरी वर्ब्स. मग या ऑक्झिलरी वर्ब्सचं काम काय असतं? त्यांचं काम असतं की वाक्याला काळ प्राप्त करून देणं किंवा त्या काळाचा बोध करणं. त्या वाक्यामध्ये असणारा जो काही कर्ता असेल त्याची मनस्थिती कशा प्रकारची आहे ते दर्शवणं किंवा वाक्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसची निर्मिती करणं, त्याच्यासाठी उपयोग केला जात असतो ऑक्झिलरी वर्ब्सचा. ऑक्झिलरी वर्ब्सचे दोन मुख्य प्रकार पडतात, दॅट इज प्रायमरी वर्ब्स अँड मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. ऑक्झिलरी वर्ब्सचे दोन मुख्य प्रकार, प्रायमरी वर्ब्स अँड मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. चला तर पाहूया प्रायमरी वर्ब्स काय असतात ते. प्रायमरी वर्ब्स, the three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence are forms of be, do and have. They are called primary auxiliaries. ऑक्झिलरी वर्ब्समध्ये कॉमन म्हणजे सर्रास वापरले जाणारे आणि स्टँडअलोन असणारे. आता स्टँडअलोन म्हणजे काय की अशा प्रकारचे वर्ब्स ज्यांना मूळ क्रियापदाची आवश्यकता नसते. म्हणजे असे वर्ब्स जे वाक्यामध्ये वापरले जातात परंतु त्या वाक्यामध्ये मूळ क्रियापद येणं आवश्यक नसतं. मग त्याच्या म्हणून मुख्यतः तीन प्रकारचे प्रायमरी वर्ब्स असतात, दॅट इज टू बीची रूपं, टू डूची रूपं आणि टू हॅवची रूपं. मग टू बीच्या रूपांमध्ये समावेश होत असतो ॲम इज आर, वॉज वेअर, विल बी, शॅल बी. टू डूच्या रूपांमध्ये समावेश होत असतो डू, डज, डिड आणि टू हॅवच्या रूपांमध्ये समावेश होत असतो हॅव, हॅज आणि हॅडचा. आता हे वाचताच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल की यातील काही शब्द आपण वर्तमान काळामध्ये, काही भूतकाळामध्ये तर काही भविष्य काळामध्ये सुद्धा वापरत असतो. जसं ॲम इज आरचा उपयोग केला जात असतो वर्तमान काळामध्ये, वॉज वेअरचा भूतकाळात आणि विल बी, शॅल बीचा भविष्य काळामध्ये उपयोग केला जात असतो. तसंच डू, डज आर यूज्ड इन प्रेझेंट टेन्स वर्तमान काळात आणि डिडचा उपयोग केला जात असतो भूतकाळात. तसंच हॅव, हॅज आर यूज्ड इन प्रेझेंट टेन्स वर्तमान काळात आणि हॅडचा उपयोग केला जात असतो भूतकाळात. आपण ऑक्झिलरी वर्ब्सची व्याख्या पाहतानाच सांगितलं होतं की ऑक्झिलरी वर्ब्सचा उपयोग हा काळ दर्शवण्यासाठी सुद्धा म्हणजेच टेन्स शो करण्यासाठी सुद्धा केला जात असतो. तर याचे एक्झाम्पल्स पाहूया. शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. ती इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आहे. तर ह्या वाक्यामध्ये इज हा जो शब्द आहे दिस इज नथिंग बट अवर प्रायमरी वर्ब हिअर, हा आहे आपला ऑक्झिलरी वर्ब. तर ह्या सेंटेन्समध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की कोणत्याही प्रकारचं मूळ क्रियापद, मुख्य क्रियापदाचा उपयोग केलेला नाही, म्हणून हे आहे प्रायमरी वर्ब. ही डज हिज वर्क वेल. तो त्याचं काम व्यवस्थित करतो. तर ह्यामध्ये डज हा जो शब्द आहे दिस इज अवर प्रायमरी वर्ब, दॅट इज ऑक्झिलरी वर्ब. आय हॅव कोल्ड. मला सर्दी झाली आहे. मग इथे हॅव दिस वर्ड इज नथिंग बट अवर प्रायमरी वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. प्रायमरी वर्बचं मुख्य एक विशेष गोष्ट म्हणजे काय तर अशा वाक्यांमध्ये मुख्य क्रियापदाची आवश्यकता नसते. दोज आर नथिंग बट स्टँड अलोन काइंड ऑफ सेंटेन्सेस. दुसरा प्रकार आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. सो देर आर
other auxiliary verbs which do not stand alone in a sentence. अजून auxiliary verbsचा दुसरा प्रकार पडतो, that is nothing but modal auxiliary verbs. तर ते stand alone नसतात, म्हणजे त्यांच्यामध्ये क्रियापदाचा वापर केलाच जात असतो, मुख्य क्रियापदाचा त्यात समावेश असतो. दे अकंपनी मेन वर्ब, त्याच्यामध्ये मुख्य क्रियापदाचा उपयोग केला जात असतो, म्हणून त्यांना म्हणतात मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. मग मॉडेल ऑक्झिलरीज कोणत्या कोणत्या असतात? कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, नीड, ऑट टू. सो दीज ऑल थिंग्स आर नथिंग बट अवर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स. याचं एक्झाम्पल पाहूया आपण. ही कॅन रन फास्ट, तो वेगाने धावू शकतो. ही विल रन फास्ट, तो वेगाने धावेल. अँड ही मस्ट रन फास्ट, त्याने वेगानं धावलंच पाहिजे. तर या तिन्ही वाक्यांमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळेपणा जाणवला असेल तर पहिल्या वाक्यामध्ये कॅन हा जो शब्द आहे, हा शब्द ह्या कर्त्याची मनस्थिती दर्शवतो. म्हणजे काय की तो करू शकतो, त्याची ॲबिलिटी दर्शवण्याचं काम कॅन या शब्दाने केलेलं आहे. ही विल रन फास्ट, तो वेगाने धावेल. मग विल या शब्दाने काळ दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही मस्ट रन फास्ट, त्याने वेगाने धावलंच पाहिजे. मग त्याच्यासाठी म्हणजे ह्या कर्त्यासाठी असणारे जे कंपल्शन आहे, हे कंपल्शन शो करण्याचं काम मस्ट ह्या शब्दाने केलेलं आहे. सो आपल्याला सध्या तरी परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न कशा प्रकारचा असू शकतो की दिलेल्या वाक्यामध्ये असणारं ऑक्झिलरी वर्ब अंडरलाईन करा, ज्यामध्ये आपल्याला कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, नीड, ऑट टू आणि प्रायमरी वर्ब्समध्ये असणारे ॲमिजार, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड यापैकी कोणताही शब्द आपल्याला दिसले असतो, फक्त वाक्यामध्ये अंडरलाईन करायचा असतो आणि त्याचा आपल्याला 1 गुण मिळत असतो. तर हे मॉडल ऑक्झिलरीज किंवा प्रायमरी ऑक्झिलरीज दॅट इज नथिंग बट ऑक्झिलरी वर्ब्स कसे लक्षात ठेवायचे याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक मी तुम्हाला सांगतो. तर कोणतेही वाक्य किंवा कोणतंही आन्सर रिदमिकली म्हणजे थोडंसं यमक जुळवून किंवा संगीताच्या स्वरूपामध्ये, गाण्याच्या स्वरूपामध्ये जर आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ते आपल्या मेंदूमध्ये पटकन सामावून जाण्याची शक्यता जास्त असते. जसं आपण प्रायमरी वर्ब्स एकत्रित कसं लक्षात ठेवू शकतो? ॲमिजार, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, शाल बी, विल बी. ॲमिजार, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, do, does, did, shall be, will be. ॲमिजार, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, शाल बी, विल बी. अशाच प्रकारचं थोडं आपण मॉडल ऑक्झिलरी वर्बसाठी सुद्धा करू शकतो. आता ह्यामध्ये महत्त्वाची सांगण्याची गोष्ट म्हणजे काय, तर इथे जे पहिले 3 शब्द आपण दिलेले आहेत कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड. कॅनचा भूतकाळ असतो कुड, शालचा भूतकाळ शुड आणि विलचा भूतकाळ असतो वुड. म्हणून ह्या तिन्ही समोरासमोर लिहिण्यात आलेल्या आहेत. मग हे लक्षात कसं ठेवणार आपण? कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, नीड, ऑट टू. कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, नीड, ऑट टू. तर ज्या विद्यार्थ्यांना ही ट्रिक आवडली असेल त्यांनी अशा प्रकारे लक्षात ठेवलं तरी चालेल. ज्या विद्यार्थ्यांना नसेल आवडली त्यांनी त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे कोणत्याही ट्रिक वापरून हे शब्द लक्षात ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. तर पुढे आपल्याला एक क्वेश्चनचा पार्ट दिलेला आहे. अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेल्या वाक्यांमध्ये ऑक्झिलरी वर्ब्सला अंडरलाईन करा. तर पहिलं सेंटेन्स आहे वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो. मग ह्यामध्ये असणारं ऑक्झिलरी वर्ब आहे ॲब्सोल्युटली राईट, दॅट इज नथिंग बट हॅव. रीना इज इंजर्ड बॅडली. तर ह्या वाक्यामध्ये असणारा ऑक्झिलरी वर्ब आहे इज. यू मस्ट वेअर क्लीन क्लोथ्स. तर यामधलं उत्तर आहे मस्ट. यू शुड टॉक पोलाइटली. शुड. दे डिड नॉट हेल्प मी. डिड. अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड द लायन्स टो. हॅड. द लायन वॉज केज्ड. या वाक्यामध्ये असणारा ऑक्झिलरी वर्ब आहे वॉज. Androcles did not like his master. यामधलं असणारं ऑक्झिलरी वर्ब आहे डेड. दे कुड नॉट लीव हिम. हिअर द ऑक्झिलरी वर्ब इज कुड. अँड द लास्ट ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव. या वाक्यामध्ये असणारं ऑक्झिलरी वर्ब आहे वुड. सो आय गेस हे तुम्हाला खूप इझी वाटलं असेल.
आयडेंटिफिकेशन करण्यासाठी, ऑक्झिलरी वर्ब ओळखण्यासाठी. ऑक्झिलरी वर्ब्सचा भाग इथे संपत नाही. प्रायमरी आणि मॉडल ऑक्झिलरीमध्ये असणारे जे काही विशेष शब्द आहेत त्या शब्दांचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी केला जात असतो. प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा असतो आणि त्याचा सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग करून वाक्य पूर्ण करण्यासाठी सुद्धा भविष्यात प्रश्न विचारले जात असतात. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.